मुंबई अहमदाबाद हायवेवर जीवघेणी वाहतूक कोंडी, 8 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या शारदाश्रम शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या फोनमुळे सुटका, अनेक वाहनांसह रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकल्या. नाशिकमध्ये कांद्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, बाजारपेठांमधील आवक वाढल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण, सरकारनं कांद्याला तातडीनं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मतदार यादीतील घोळ, ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक, महाविकास आघाडी मनसेचं शिष्टमंडळ आज पुन्हा निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार. बहुप्रतीक्षित सोलापूर ते मुंबई विमानसेवेला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विमानसेवेचं उद्घाटन होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची इंडिया आघाडी विरोधी भूमिका, इंडिया आघाडीनं बहिष्कार टाकलेल्या जेपीसीमध्ये पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार, तुरुंगात गेलेल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना हटवण्यासंबंधी मतभेद.